हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर नफा आणि तोटा याचा आपला आजचा सेकंड भाग. ठीक आहे. पहिल्या भागामध्ये आपण काही बेसिक गोष्टी शिकलो आपण, ज्या आपल्याला नफा कशाला म्हणतो, आपण तोटा कशाला म्हणतो. फॉर्म्युल्याचा वापर आपण या चॅप्टर मध्ये कमी करणार आहे, आधी आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे पहिला व्हिडिओ किंवा पहिलं लेक्चर ज्यांनी बघितलेलं नसेल तर त्याच्यामध्ये आपल्या बेसिक आयडियाज क्लिअर झालेल्या आहे. तर त्या आधी तुम्ही बघून घ्या, नंतर सेकंड व्हिडिओ बघा. चला. काल आपण जवळपास 6 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7 सिंपल क्वेश्चन राहते, फक्त आपल्याला आयडियाज क्लिअर पाहिजे. आयडियाज क्लिअर असेल तर कुठलाही क्वेश्चन हा इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. जसा हा क्वेश्चन दिलेला आहे, एक रेडिओ 15% नफ्याने विकला. जर 600 रुपयाला विकला असता, ठीक आहे, तर 20% नफा झाला असता, तर रेडिओची खरेदी किंमत किती? आता हा क्वेश्चन आपण एकदम इझी पद्धतीने सॉल्व्ह करू. काय म्हटलेलं आहे, एक रेडिओ 15% नफ्याने विकला. तर पहिलं स्टेटमेंट जे दिलेलं आहे आपल्याला, हे स्टेटमेंट बघा, लक्ष आहे इकडे सगळ्यांचा. हा, एक रेडिओ 15% नफ्याने विकला. पुढे म्हटलेलं आहे, जर 600 रुपयाला विकला असता तर किती? 20% नफा झाला असता. तर आता जे सेकंड स्टेटमेंट इथून चालू झालं आहे की नाही, जर तरची लँग्वेज इथे यूज केलेली आहे. काय म्हटलेलं आहे, जर आपण तो रेडिओ 600 रुपयाला विकला असता तर आपल्याला किती? 20% नफा झाला असता. तर आपल्याला काय काढायचं आहे, रेडिओची खरेदी किंमत काढायची आहे. काहीच करायचं नाही, इकडे लक्ष द्या. बघा, 15% ची किंमत आपल्याला काढता आली पाहिजे. किती होते? 15 भागेला किती? 100 आहे की नाही? 15 भागेला 100, 5 ने भाग जाते. 5 3 15 आणि 5 चूक किती? 20. म्हणजेच बघा, 15% बरोबर किती? तर 3 किती? 20. 15% बरोबर किती? 320. आता इथे काय करायचं आपल्याला, ऍज इट इज ठेवा. आता पुढे एक 20% नफा, मग 20% नफाची किंमत काढून घेऊ आपण. किती होते 20% नफा? 20% म्हणजे 1/5. ठीक आहे. एखाद्या गोष्टीवरती नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरती होतो. आता एक रेडिओ आपण 15% नफ्याने विकला. 15% म्हणजे त्याची किंमत आली 320. मग इथं खरेदी किंमत किती आली आपली? इथे खरेदी किंमत आली आपली 20. बरोबर आहे. आता इथे जरी बघितलं आपण तर इथे 20% नफ्याने विकला असता. 20% म्हणजे किती? 1/5. म्हणजेच 5 ची वस्तू कितीला विकणार आपण? 6 ला, आहे की नाही? मग इथं खरेदी किंमत किती आली आपली? 5. तर इथे या रेशो मध्ये खरेदी किंमत आहे 20, या रेशो मध्ये खरेदी किंमत झाली आपली 5. तर इथे काय करू आपण, ऍडजस्टमेंट करून 20 खरेदी किंमत ही काय करायची आपल्याला? सेम इथे 4 न मल्टिप्लाय, अंश आणि छेदामध्ये, तर इथे 4 न मल्टिप्लाय. ठीक आहे. झालं आता इक्वेशन सॉल्व आपलं. एक रेडिओ 15% नफ्याने विकला. 15% नफ्याने विकला म्हणजेच काय, जर त्या रेडिओची खरेदी किंमत 20 असेल तर आपण तो रेडिओ किती पर्सेंट नफ्याने विकणार आहे? 3% नफ्याने विकणार आहे, किंवा 3 रुपये नफ्याने विकणार आहे, म्हणजे 23 रुपयाला विकणार आहे. आता पुढे जर तरची लँग्वेज यूज केलेली आहे. जर तो रेडिओ आपण 600 रुपयाला विकला असता, आता 600 रुपये म्हणजे काय, ते इथे बघा, 600 रुपयाला विकला असता तर 20% नफा झाला असता. याचा अर्थ 20 रुपयाला खरेदी केलेला रेडिओ आपण आज 24 रुपयाला विकला असता तर आपल्याला 20% नफा झाला असता. मग इथं जी आपली विक्री किंमत दिलेली आहे 24 रुपये, ही कोणा एवढी आहे? 600 रुपये एवढी. तर आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमत आपण 20 रेशो घेतला. 20 रेशो बरोबर किती? सॉल्व करा. चला, कितीने भाग जाते बघा, 6 1 6, 6 चौक किती? 24, आहे की नाही? पुन्हा 4 ने इकडे 100 ला भाग जाते, कितीचा? 25 चा भाग जाईल, 25. आणि 25 दोन्ही किती होते? 50. क्रॉस मध्ये आपण नेहमी मल्टिप्लाय करतो. 25 दोन्ही 50 आणि एक एक्स्ट्रा 0 म्हणजे 500 रुपये. त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 500 रुपये. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. काय केलं आपण? दोन्ही रेशो आधी आपण सॉल्व्ह करून घेतले. दोन्ही रेशो मध्ये आपण खरेदी किंमत चेक केली. खरेदी किंमत ही आपली बरोबर येते की नाही, आहे की नाही?
मग खरेदी किंमत आपण इक्वल केली, इथं 20 होते, आधी इथं 5 होते, तर इथं आपण 4 ची ऍडजस्टमेंट केली अंश आणि छेदामध्ये, मग खरेदी किंमत झाली आपली सेम. ठीक आहे. 20% नफा कधी होईल आपल्याला, जेव्हा ती वस्तू आपण 600 रुपयाला विकणार तेव्हा. पण इथे काय म्हटलेलं आहे, जर आपण ती वस्तू 24 रुपयाला विकली, आपण इथे म्हणत आहोत 24 रुपयाला विकली, पण ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला, 600 रुपयाला विकली, तेव्हा 20% नफा होईल. म्हणून आपण काय केलेलं आहे इथं, 24% बरोबर किती, 600 रुपये, तर 20% बरोबर किती, म्हणजे 20 रेशोची किंमत किती, 500 रुपये. चल नेक्स्ट क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 8. हा, तर थोडा डिफरंट क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये नेहमी पाहायला मिळते. चला लक्ष द्या. काय म्हटलेलं आहे, एक टीव्ही संच 15% नफ्यावर विकला. जर 600 रुपयाला विकला असता तर 20% नफा झाला असता. तर सुरुवातीस टीव्ही संच किती रुपयाला विकला गेला. चला लक्ष आहे, एक टीव्ही संच 15% नफ्यावर विकला गेला. जर तो 600 रुपयाला विकला असता, किती, 600 रुपयाला विकला असता, तर 20% नफा झाला असता. तर सुरुवातीस टीव्ही संच किती रुपयाला विकला गेला, म्हणजे आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. विक्री किंमत कधी, जेव्हा आपल्याला 15% नफा होईल तेव्हाची विक्री किंमत. नेहमी आपण चॅप्टर पर्सेंटेज पासून सॉल्व्ह केलेला आहे, तर इथेही आपण पर्सेंटेज पासून सॉल्व्ह करू. 15% म्हणजे किती, आताच किंमत काढलेली होती आपण, किती, 320. ठीक आहे. त्याच्यानंतर 20% ची किंमत आपल्याला माहित आहे, 1/5. चला इथे 15% नफ्याने विकला, याची किंमत आली 320, म्हणजे इथं खरेदी किंमत किती आहे आपली, 20. किती रुपये नफ्यावर विकणार आहे आपण, 3 रुपये नफ्यावर विकणार आहे, म्हणजे विक्री किंमत किती होईल, ती 20, आणि छेदामध्ये काय राहील, 20 खरेदी किंमत. इथे आपण ड्रॉ करून घेऊ. आधी आपल्याला काय करावं लागेल, खरेदी किंमत सेम. इथे खरेदी किंमत किती आहे, 20. इथे खरेदी किंमत किती आली आपली, 5. तर इथे आपण खरेदी किंमत इक्वल करून टाकू, मल्टिप्लाय किती, 4. ठीक आहे. म्हणजेच किती होईल, 4/20. इथे काही डाऊट आहे कोणाला. काय केलं आपण, दोन्ही ठिकाणी खरेदी किंमत काय केली, सेम. म्हणजेच इथं खरेदी किंमत 20 असेल तर आपण 4 रुपये नफ्याने विकणार आहे. म्हणजेच किती रुपयाला विकणार आहे, 24 रुपयाला. मग इथं 24 डिवायडेड बाय किती, 20 झालं. आता मला सांगा, इथे खरेदी किंमत सेम झाली का आपली, बिलकुल खरेदी किंमत सेम झाली. बघा इथं 20 आणि इथे 20 आहे छेदामध्ये, तर खरेदी किंमत सेम. ठीक आहे. पण 15% नफा घ्यायचा असेल एखाद्या वस्तूवरती आपल्याला, तेव्हा ती वस्तू 23 रुपयाला विकावी लागेल, आणि 20% नफा घ्यायचा असेल तेव्हा ती वस्तू आपल्याला 24 रुपयाला विकावी लागेल. मग आता सांगा, ही जी आपल्याला 600 रुपये विक्री किंमत दिलेली आहे, ही कधीची विक्री किंमत आहे, जेव्हा आपल्याला 20% नफा कमवायचा असेल तेव्हाची विक्री किंमत. ठीक आहे. म्हणजे ती वस्तू आपण 600 रुपयाला विकली तर आपल्याला 20% काय होईल, नफा होईल. मग 20% नफा म्हणजेच कधी, जेव्हा 20 रुपयाची वस्तू आपण किती रुपयाला विकू, 24 रुपयाला, तेव्हा आपल्याला काय होईल, 20% नफा. 20 ची वस्तू 24 रुपयाला, आपण म्हणत आहे 24 रुपयाला, परंतु ओरिजिनल काय म्हटलेलं आहे त्यांनी, 600 रुपये. तर सुरुवातीस टीव्ही संच किती रुपयाला विकला गेला, सुरुवातीस टीव्ही संच किती रुपयाला विकला गेला. मग मला सांगा, सुरुवातीस आपण तो टीव्ही संच किती रुपयाला विकला, 23 रुपयाला. मग 23 रेशोची किंमत काढून घ्यायची. पुन्हा इथे कितीचा भाग जाईल, 25चा भाग जाईल, आहे की नाही. इथे जाईल डायरेक्टली 600 ला 24 ने भाग दिला तर किती, 25चा भाग जाईल. 25 गुणिले 23, हे सॉल्व्ह करून घ्या. चला 25 3 किती, 75, 5 हातचे आले किती, 7. 25 दोन्ही 50, 50 प्लस 7 किती, 57. म्हणजेच तो सुरुवातीला संच आपण किती, 575 रुपयाला विकला होता. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. सिंपल आहे का क्वेश्चन, अगदी सिंपल आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस जर केली तर या टाइपचे क्वेश्चन आपल्याला पटकन हल होऊन जाते, सॉल्व्ह होऊन जाते. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. एक वस्तू 450 रुपयाला विकल्यास 20% तोटा होतो. चला लक्ष आहे,
किती 450 रुपयाला विकल्यास किती 20% तोटा होतो. इथे स्टॉप होऊन जायचं. इथे पुढे एक स्टेटमेंट दिलेलं आहे, जर 20% नफा मिळवायचा असेल तर वस्तूची विक्री किंमत किती किती 20% नफा मिळवायचा असेल तर वस्तूची विक्री किंमत किती. एका एका स्टेटमेंटला आपण फॉलो करू. आता 20% तोटा, 20% तोटा म्हणजेच काय याची किंमत काढून घेऊ आपण. 20% हा तोटा, 20% ची किंमत किती आहे आपल्याकडे 1/5. म्हणजे खरेदी किंमत 5 असेल तर तोटा किती होऊन राहिला 1 रुपये तोटा. म्हणजे विक्री किंमत किती झाली, सरळ मायनस करायचं आहे आपल्याला इथे. ठीक आहे, म्हणजे 4 रुपये विक्री किंमत आणि 5 रुपये काय झाली खरेदी किंमत. इथे लिहून ठेवायचं विक्री किंमत आणि छेदामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला खरेदी किंमत. ठीक आहे, एक रेशो आपण कन्वर्ट केला. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला सेकंड बघा, 20% नफा मिळवायचा असेल तर वस्तूची विक्री किंमत किती. आता 20% नफा हा पण आपण ड्रॉ करून घेऊ. 20% नफा, 20% म्हणजे किती 1/5. म्हणजे 5 वस्तूची खरेदी किंमत असेल तर 1 रुपये का होऊन राहिलेला आहे नफा, आहे की नाही. मग 1 रुपये नफा म्हणजे किती, ती वस्तू आपण 6 रुपयाला विकणार आहे. मग विक्री किंमत किती झाली आपली इथे 6 रुपये आणि खरेदी किंमत किती 5. हे असं काढलं की लगेच आपण चेक करून घ्यायचं दोन्ही ठिकाणी खरेदी किंमत आपली सेम आलेली आहे किंवा नाही. बघा इथं खरेदी किंमत किती आली 5, इथे खरेदी किंमत किती आली आपली इथे 5 आहे. म्हणजे इथं खरेदी किंमत सेम करण्याचं आता गरज राहिली नाही आपल्याला, कारण दोन्ही ठिकाणी खरेदी किंमत काय सेम आहे. चला लक्ष आहे आता. आता प्रश्न वाचून घ्यायचा. एक वस्तू 450 रुपयाला विकल्यास किती 20% तोटा होते. किती रुपयाला विकल्यास 450 रुपयाला विकल्यास 20% तोटा होते. पण आपण सांगितलेलं आहे जेव्हा 5ची वस्तू आपण किती रुपयाला विकू 4 रुपयाला विक्री करू तेव्हा 20% तोटा होईल. आपण म्हणत आहे 4 रुपयाला विक्री, ते म्हणत आहे किती 450 ला. म्हणजे 4 बरोबर किती होईल 450 रुपये. चला इथे काही डाऊट आहे. ठीक आहे, 450 रुपयाला विकू आपण तेव्हाच काय होईल 20% तोटा. परंतु 20% तोटा आपल्या रेशोनुसार कधी होईल जेव्हा 5ची वस्तू आपण किती रुपयाला विकू 4 रुपयाला. आपण म्हणत आहे 4 रुपयाला विक्री करू, पण ते ओरिजिनल काय म्हणते 450 रुपयाला. आता बघा जर 20% नफा मिळवायचा असेल तर वस्तूची विक्री किंमत किती. 20% नफा मिळवण्यासाठी आपल्याला 5ची वस्तू किती रुपयाला विकावी लागेल 6 रुपयाला. म्हणजे इथं 6 रेशोची किंमत काढायची आहे. सिंपल आहे. चला लक्ष द्या, भाग जाते का बिलकुल जाते. बे दोन्ही 4, उभा भाग देऊ आपण बे तीन किती 6. आता आडवा भाग जाते आहे की नाही कितीचा बे एक बे बे पंच किती 10. बरोबर आहे. हे 0 आहे ना, आपण 0ला 2 ने निशेष भाग दिला कितीचा 10 भागेला किती 2 म्हणजेच किती 5. आता राहिलंच काय क्रॉस मध्ये मल्टिप्लाय 45 गुणेला 5 गुणेला 3. ठीक आहे बघा 3 गुणेला 45 आणि हे गुणेला किती 5. ते सॉल्व्ह करून घ्या. किती येते 5 3 15, 15 5 75 5 हातचे आले किती 7, 15 चौक 60 आणि 60 प्लस 7 म्हणजेच किती 67. 675 रुपये ही झाली आपली विक्री किंमत. ठीक आहे, जेव्हा ती वस्तू आपण किती 675 रुपयाला विकू तेव्हा काय होईल आपला प्रॉफिट होईल. आणि किती पर्सेंटने प्रॉफिट होईल 20%ने प्रॉफिट होईल. सिंपल आहे का क्वेश्चन. अगदी सिंपल आहे, फक्त प्रॅक्टिस करण्याची गरज आहे आपल्याला. प्रॅक्टिस जर केली व्यवस्थित तर हे क्वेश्चन आपल्याला इझी जाते. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 10. एका दुकानदाराने एक टीव्ही 1400 रुपयाला विकल्यास 30% तोटा होतो. किती रुपयाला विकला 1400 रुपयाला. जेव्हा आपण एक टीव्ही विकू तेव्हा काय होईल 30% तोटा होईल. पुढे म्हटलेलं आहे 18% नफा मिळवण्यासाठी किंवा कमवण्यासाठी वस्तूची विक्री किंमत किती. हेलो पर हेलो हेलो ओके.
हॅलो, चल जास्त हे झालं काय? हा, एका दुकानदाराने एक टीव्ही किती 1400 रुपयाला विकल्यास 30% तोटा होतो. आता इकडे लक्ष द्या, 1400 रुपयाला विकल्यास किती पर्सेंट तोटा होऊन राहिलेला आहे? 30% तोटा. 18% नफा मिळवायचा असेल तर वस्तूची विक्री किंमत किती? आता 30% आणि 18% हे काढून घेऊ आपण. 30% म्हणजे किती होते बघा, 3 किती 10 आहे की नाही? बघा 3 किती पर्सेंटची भागेला किती आपण 100 टाकले, 0 काय होईल कॅन्सल, म्हणजेच किती होईल 3/10. ठीक आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे तोटा, म्हणजे 3 रुपये काय झाला इथे तोटा झाला आपला. खरेदी किंमत किती 10 रुपये. तर इथे एक चेक करून घ्या, मग 10 रुपये खरेदी किंमत असेल तर विक्री किंमत किती होईल 7 रुपये. मग इथं लिहायचं विक्री किंमत किती 7 रुपये आणि खरेदी किंमत किती आहे आपली 10 रुपये. ठीक आहे. पहिला रेशो आपण सॉल्व्ह केला. म्हणजे 30% तोटा कधी होईल आपल्याला, जेव्हा आपण 10 ची वस्तू किती रुपयाला विकू 7 रुपयाला. एवढं लक्षात आलं का? 30% तोटा होण्यासाठी आपल्याला 10 ची वस्तू कितीला विकावी लागेल 7 रुपयाला, तेव्हा आपल्याला 30% तोटा होईल. हे झालं पहिल्या नंबरचं स्टेटमेंट. सेकंड नंबरचं स्टेटमेंट बघा, 18% नफा मिळवायचा आपल्याला. किती 18%. तर इथे 18% काढून घेऊ आपण. 18% ची किती भागेला किती 100. कितीने भाग जाते 2 ने 92 18 आणि इथं 50 चा भाग जाईल. मग इथं नफा मिळवायचा आहे, इथे बघा 18% नफा, तर आपल्याला इथे किती 9 रुपये नफा आला आणि खरेदी किंमत किती 50. मग मला सांगा 9 रुपये नफा मिळवण्यासाठी 50 ची वस्तू किती 59 रुपयाला आपल्याला विकावी लागेल. म्हणजे विक्री किंमत किती ठेवावी लागेल 59 आणि खरेदी किंमत आहे आपली 50. एवढं सगळ्यांना काढता येईल. याच्यावरच प्रॅक्टिस करायची आपल्याला रेशोवरती. जेवढी जास्त तुमची रेशोवरती प्रॅक्टिस असेल तर आपल्याला कुठलाही फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही. चला लक्ष आहे. आता दोन्ही रेशो मध्ये जर आपण थोडं ऑब्झर्वेशन केलं तर इथे खरेदी किंमत किती आली आपली 10, इथे खरेदी किंमत किती आहे 50. तर इथे काय करायचं आपल्याला ऍडजस्टमेंट करायची. तर इथं आपण 5 न मल्टिप्लाय करू अंश आणि छेदामध्ये. आता बघा सॉरी 5 ने, इथे 5 ने आपण मल्टिप्लाय केलं. मग इथे खरेदी किंमत किती झाली आपली 50, इथे खरेदी किंमत किती झाली आपली 50. मग दोन्ही रेशो मध्ये आपली खरेदी किंमत इक्वल आहे का? इक्वल आहे की नाही? याचा अर्थ आता इथे बघा, एका दुकानदाराने एक टीव्ही 1400 रुपयाला विकल्यास 30% तोटा होईल. मग रेशो नुसार काय 30% तोटा कधी होईल, जेव्हा आपण काय करू 50 ची वस्तू किती 35 रुपयाला विकू, तेव्हा 30% किती 35 रुपयाला विक्री केल्यावर 30% तोटा होईल. आपण म्हणत आहे 35 रुपयाला विकल्यावर, पण ओरिजिनल काय दिलेलं आहे त्यांनी 1400. तर 18% नफा मिळवण्यासाठी वस्तूची विक्री किंमत किती. मग 18% नफा मिळवायचा असेल तुम्हाला तर ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल 59 रुपयाला. मग 59 रेशोची इथं किंमत आपल्याला काढायची आहे. झालं 59 रेशोची किंमत. इथून कॅल्क्युलेशन करून टाका, पटकन उत्तर काढून टाका. चला कितीचा भाग जाते 7 7 5 35, 7 2 किती 14, 200 पुन्हा 5 चा भाग जाईल 5 1 5, 5 चोक किती 20. म्हणजे इथं उत्तर किती आलं आपलं 40 आणि 40 गुणेला किती 59. क्रॉस मध्ये आपण मल्टिप्लाय करतो 40 गुणेला किती 59. हे सॉल्व्ह करा. किती होते बघा 4 9 36 3 6, हातचे आले 3, 4 5 20, 20 प्लस 3 किती 23 आणि 1 0. 2360 रुपयाला विक्री करावी लागेल. ठीक आहे. हा 2360 रुपये. तर इथे 2360 करून घ्यायचं. 2360 ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. करेक्ट आन्सर काय आपला 2360. सिंपल आहे का? अगदी सिंपल आहे. ठीक आहे. फक्त ते तुम्हाला व्यवस्थित जमलं पाहिजे. ठीक आहे. 18% आणि 30% आपण आधीच काढलं. खरेदी किंमत सेम केली आपण आणि कोणती आपल्याला ओरिजिनल विक्री किंमत दिलेली आहे ते ठरवायचं. त्याच्यानंतर ओरिजिनल वर्सेस डुप्लिकेट हे आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की नाही.
आपण म्हणत आहे 35 रुपये विक्री किंमत ठेवली तेव्हा 30% तोटा होते, ते म्हणते 1400 रुपयाला विकली ती वस्तू तेव्हा 30% तोटा होईल. म्हणजेच आपले 35 रेशो हे किती रुपये एवढे आहे? 1400 रुपये एवढे. मग आपल्याला 18% नफा मिळवायचा असेल तर 18% ची किंमत काढली आपण. 18% नफा मिळवण्यासाठी 50 ची वस्तू आपल्याला किती रुपयाला विकावी लागेल? 59 रुपयाला. म्हणून आपण 59 रेशोची काय काढली? इथे किंमत काढली. सिंपल आहे का? अगदी सिंपल आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. चला 16.80 रुपये प्रति वस्तू दराने विकले, त्यामुळे 10% तोटा झाला, तर 20% नफा कमवण्यासाठी वस्तूचा भाव किती? पुन्हा तेच, एक वस्तू आपण किती रुपयाला विकली? 1680 रुपये प्रति वस्तू दराने विकले, त्यामुळे किती झाला? 10% तोटा झाला. आपल्याला 20% नफा मिळवायचा आहे, तर 20% नफा मिळवायचा असेल तर त्या वस्तूची विक्री किंमत किती आहे की नाही? 16.80 रुपये प्रति वस्तू दराने विकली, त्यामुळे 10% तोटा झाला, तर 20% नफा मिळवण्यासाठी वस्तूचा भाव किती? चला लक्ष आहे, अगदी सिंपल क्वेश्चन आहे. आधी काय करायचं? 10% तोटा हे आपण आपल्या भाषेत काढून घेऊ. लक्ष आहे बघा, 10% हा झाला आपला तोटा. 10% ची किंमत किती? 1 किती? 9. खरेदी किंमत किती होईल? 9. तोटा किती झाला? तर 1 रुपये तोटा. मला सांगा 9 रुपये खरेदी किंमत आहे, 1 रुपये तोटा झाला, याचा अर्थ आपली विक्री किंमत किती होईल? 8 रुपये. खरेदी किंमत आहेच आपली 9 रुपये. एवढं फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? 20% नफा मिळवण्यासाठी. मग 20% नफा मिळवायचा आहे, ती किंमत आपण वेगळ्या साईडला काढू. बघा 20% म्हणजे किती? 1/5. खरेदी किंमत किती आली? ते 5. इथे थोडे ऍडजस्टमेंट. 10% म्हणजे किती? 1/10 म्हणजे 9 रुपये विक्री किंमत होईल आणि 10 रुपये किती खरेदी किंमत. तर थोडे इथं ऍडजस्टमेंट करून घ्या. चला 20% म्हणजे किती? 1/5. 5 रुपये खरेदी किंमत, नफा होऊन राहिलेला आहे, याचा अर्थ 1 रुपया काय झाला? नफा. मग विक्री किंमत किती ठेवावी लागेल आपल्याला? 6 रुपये. विक्री किंमत किती? 6. खरेदी किंमत आहेच 5. ठीक आहे. काय केलं आपण? 10% ची किंमत काढली. 10% म्हणजे किती? 1/10. खरेदी किंमत किती आली? 10. तोटा म्हटलेला आहे ना, याचा अर्थ वरची संख्या आपल्याला तोटा डिनोट करत आहे. मग 1 रुपया काय झाला? तोटा. म्हणजेच 10 ची वस्तू आपण कितीला विकली म्हणजे 1 रुपये तोटा होईल. तोटा म्हटलं की लगेच मायनस करून घ्यायचं. मग 10 - 1 म्हणजे किती? 9. म्हणजे 10 रुपयाची वस्तू 9 रुपयाला विकू तेव्हा काय होईल? 1 रुपया काय होईल? तोटा होईल. सिंपल आहे. ते बाजूला ठेवायचं. आता इकडे या. 20% नफा मिळवायचा आहे. 20% नफा म्हणजे किती? 1/5. नफा याचा अर्थ 1 रुपये नफा पाहिजे ना आपल्याला. खरेदी किंमत किती आहे? 5. 5 ची वस्तू कितीला विकणार आहे आपण? 6 रुपयाला. तेव्हा काय होईल? 1 रुपये नफा. बरोबर आहे. आपण खरेदी केली 5 रुपयाला, विकत किती आहे? 6 रुपयाला. म्हणजे इथे किती डायरेक्टली नफा झाला आपला. आणि नफा किती झाला? तर 1 रुपये नफा. आता इथं ऑब्झर्वेशन करायचं, जेव्हा 10% तोटा काढला तेव्हाची खरेदी किंमत आणि जेव्हा 20% नफा काढला आपण तेव्हाची खरेदी किंमत ही इक्वल आहे किंवा नाही? मग इथे जर खरेदी किंमत 10, इथे किती आहे? 5. मग इथे आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल. 2 ने अंश आणि छेदामध्ये मल्टिप्लाय करू. झालं व्यवस्थित. इथे खरेदी किंमत 10 आहे, इथे खरेदी किंमत किती आली आपली? 10. आता लक्ष द्या इकडे. 16.80 रुपये प्रति वस्तू दराने विकले, त्यामुळे काय झाला? 10% तोटा. आता 10% तोटा कधी होईल आपल्याला? जेव्हा ती 10 ची वस्तू आपण कितीला विकू? 9 रुपयाला. आपण म्हणत आहोत जेव्हा ती वस्तू 10 ची वस्तू 9 रुपयाला विकू तेव्हा आपल्याला 10% तोटा होईल. पण ते म्हणते जेव्हा आपण ती वस्तू 16.80 रुपयाला विकू तेव्हा काय होईल? 10% तोटा. म्हणजेच आपले 9 रेशोची किंमत ही किती आहे? 16.80 रुपये एवढी आहे. बरोबर आहे. आता आपल्याला 20% नफा मिळवायचा आहे, तर 20% नफा मिळवण्यासाठी आपल्याला 10 ची वस्तू किती रुपयाला विकावी लागेल? 12 रुपयाला. म्हणजे इथे 12 रेशोची किंमत काढायची आहे की नाही? 12 रेशोची किंमत काढायची आहे. मग इथून सॉल्व्ह करा. चला कितीने भाग जाते? 3 चा 3 1 3, 3 त्रिक 9 आणि इथे किती? 3 चौक 12. 3 ने असा उभा भाग जाते का? बिलकुल जाते. है की नाही?
चला कसोट्या आपल्या पाठच आहे. 3 1 3, 3 5 किती 15. पॉईंट दिला आपण 3 सक 18 म्हणजेच किती 5.60. 5.60 क्रॉस मध्ये आपण मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, तर इकडे मल्टिप्लाय करून टाकू आपण. 5.60 गुणिला किती 4. चला 5.60 गुणिला किती 4 हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. 0 4 सक किती 24 इन 4 हातचे आले किती 2. 4 पंचे 20 आणि 2 22. किती संख्येनंतर पॉईंट आहे 2 संख्येनंतर म्हणजे 22.40. हे काय राहील आपलं उत्तर. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. सिंपल आहे का? अगदी सिंपल आहे. फक्त इथे आपल्याला काय करायचं आहे, रेशो आपल्याला कन्वर्ट करता आला की तेच क्वेश्चन आपल्याला एकदम इझी जाते. काय केलं आधी आपण 10% तोटा म्हटलं ना, मग तेव्हाची खरेदी आणि विक्री किंमत काढून ठेवली. 20% नफा म्हटलेला आहे ना, तेव्हाची खरेदी किंमत आणि विक्री किंमत काढली आपण. फक्त एक लक्षात ठेवायचं, खरेदी किंमत ही नेहमी आपल्याला इक्वल पाहिजे. इथे खरेदी किंमत आली होती 10 आणि इथे खरेदी किंमत आली होती आधी आपली 5. तर इथं आपण ऍडजस्टमेंट केलं या रेशो मध्ये. कितीनं मल्टिप्लाय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं अंश आणि छेदामध्ये. आता खरेदी किंमत झाली सेम. आता ओरिजिनल दिलेलं काय आपल्याला, ओरिजिनल आहे 16.80 रुपये दराने जेव्हा विकू तेव्हा 10% काय होईल तोटा. पण इथे काय म्हटलेलं आहे आपण, जेव्हा 10ची वस्तू 9 रुपयाला विकू तेव्हा 10% तोटा होईल. किती रुपयाला 9 रुपयाला, म्हणजे आपले 9 रुपये हे 16.80 रुपये एवढे आहे. 20% नफा मिळवायचा असेल तर 20% नफा मिळवण्यासाठी आपल्याला 10ची वस्तू किती रुपयाला 12 रुपयाला विकावी लागेल. मग 9 बरोबर 16.80 तर 12 रेशो बरोबर किती. इकडे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आता चला पुढे. तांदूळ क्वेश्चन नंबर 12 समजून राहिलं का? एकदम इझी क्वेश्चन आहे. नाही समजलं तर बिलकुल आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये तो क्वेश्चन नंबर टाकून द्यायचा. ठीक आहे, आणि आपण तो पुढच्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करू. बघा क्वेश्चन नंबर 12 आयएमपी क्वेश्चन आहे. ट्राय करून बघा एक वेळेस. क्वेश्चन नंबर 12. तांदूळ 5.40 रुपये प्रति दराने विकल्यामुळे 10% तोटा झाला. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला. 10% तोटा कधी होईल, जेव्हा ती वस्तू आपण किती रुपयाला विकू 5.40 रुपये प्रति दराने विकू तेव्हा. आपल्याला 20% काय मिळवायचं आहे, नफा मिळवायचा आहे. तर 20% नफा मिळवायचा असेल तर विक्री किंमत किती. दोन्ही आपण पर्सेंटेज वेगवेगळ्या साईडला काढून घेऊ. बघा 10% काय म्हटलेलं आहे तोटा, तर इथे एरो दाखवून द्यायचा तोटा. 10% म्हणजे किती 110. खरेदी किंमत किती आली आपली 10. तोटा किती आला 1 रुपया. म्हणजे 10ची वस्तू कितीला विकणार आपण 9 रुपयाला. म्हणजे ही विक्री किंमत झाली. खरेदी किंमत किती 10. ठीक आहे. 20% नफा मिळवण्यासाठी आता 20% नफा आपण बाजूला काढू. 20% म्हणजे किती 1/5. खरेदी किंमत किती इथे 5. नफा किती आला 1. ठीक आहे, म्हणजे 5ची वस्तू कितीला विकू आपण 6 रुपयाला. मग इथे विक्री किंमत किती आली आपली 6. खरेदी किंमत किती आली 5. आता ऑब्झर्वेशन करायचं, कारण नफा आणि तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरती होतो आणि कुठल्याही उदाहरणामध्ये खरेदी किंमत तर सेम राहते. खरेदी किंमत चेंज होत नाही. चेंज काय होईल, नेहमी विक्री किंमत चेंज होईल, आहे की नाही. मग इथे आपल्याला खरेदी किंमत सेम आहे का चेक करू आपण. इथे 10 आली, इथे किती आहे 5. तर इथे आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल. मल्टिप्लाय करू आपण इकडे 2 ने आणि इथे सुद्धा किती ने 2 ने. झाली का आता खरेदी किंमत सेम. बिलकुल खरेदी किंमत सेम. आता ओरिजिनल दिलेलं काय आहे आपल्याला ते काढण्याचा प्रयत्न करू आपण. बघा 10% तोटा होतो कधी, जेव्हा ती वस्तू आपण किती 5.40 रुपये प्रति दराने विकू तेव्हा. ठीक आहे, 10% काय होईल तोटा. पण कधी, जेव्हा ती वस्तू आपण 5.40 रुपये प्रति दराने विकू तेव्हा तोटा होईल. आता इथे बघा थोडं चेक करा. आपण म्हणत आहे 10% तोटा होईल, पण कधी, जेव्हा ती वस्तू किती रुपयाला विकू 9 रुपयाला. म्हणजे आपले 9 रुपये कोणा एवढे आहे 5.40 रुपये एवढे. म्हणजे इथे आपल्याला सांगता येईल. बघा लक्ष आहे 9 बरोबर किती 5.40 रुपये. चला इथे काही डाऊट आहे.
20% नफा मिळवायचा आहे, तर 20% नफा मिळवण्यासाठी आपल्याला 10ची वस्तू किती रुपयाला विकावी लागेल? 12 रुपयाला. हे सॉल्व्ह करून घ्या. कितीचा भाग जाते? 9×54 आहे की नाही? 9×54 म्हणजे 0. किती? 6. 0.6. चला इथे उत्तर डायरेक्टली भाग दिला आपण कितीने? 9चा भाग जाते 9 किती? 54 म्हणजेच किती होईल? 0.6. आणि इथे आता आपल्याला क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 12 किती? 72. हे झाले 72 आणि एका संख्येनंतर पॉइंट आहे म्हणजेच किती? 7.2. मग 7.2 कुठे कुठे दिसते आपल्याला? ऑप्शन नंबर ए मध्ये. सिंपल आहे, अगदी इझी क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. 350 रुपयामध्ये 100 संत्री खरेदी केली आणि 48 रुपये प्रति डझन दराने विकल्यास एकूण नफा किंवा तोटा. तर या टाइपचे क्वेश्चन एक्झाम मध्ये येते सरळ सेवेमध्ये. IMP क्वेश्चन आहे सगळे, ठीक आहे. चला 350 रुपयामध्ये 100 संत्री काय केली आपण? खरेदी केली. तर इथे लिहायचं 350 रुपये. वस्तू किती आहे आपल्याकडं? 100 वस्तू आहे. इथे एका साईडला वस्तू लिहिली आपण आणि रुपये एका बाजूला. ते खरेदी करत आपण, एवढं लक्षात राहू द्या. खरेदी किंमत. चला एक स्टेटमेंट लिहिला. काय लिहिलं? 350 रुपयामध्ये किती? 100 संत्री काय केली? खरेदी केली. मग तेच दाखवलं आपण. 100 वस्तू आहे. 100 वस्तू आपण किती? 350 रुपयाला खरेदी केल्या आणि 48 रुपये प्रति डझन दराने विकल्यास. 48 रुपये प्रति डझन दराने, तर रुपयेच्या खाली रुपये लिहू. किती? 48 रुपये प्रति डझन. प्रति डझन म्हणजे काय? किती होते? 1 डझन म्हणजे 12 वस्तू, बरोबर आहे. प्रति डझन म्हणजे 12 वस्तू किती आपण 48 रुपयाला विकणार आहे. चला इथे काही डाऊट? हा, तर इथे बघा, इथे 100 वस्तू आहे, 350 रुपयाला आपण खरेदी करणार आहे आणि 48 रुपये प्रति डझन. प्रति डझन म्हणजे किती? 12 वस्तू आपण किती रुपयाला? 48 रुपयाला विकणार आहोत. तर ही झाली विक्री किंमत. काहीच करायचं नाही. ते आधी वस्तूची किंमत काय करून घ्या? सेम. वस्तूची किंमत एकदा की तुम्ही सेम केली की समजून जायचं आपला क्वेश्चन इझी झाला. कितीनं मल्टिप्लाय करू? इथं सेम करण्यासाठी इथं 12. मग इकडे 12 ने मल्टिप्लाय केलं ना, इकडे सुद्धा आपण 12 ने मल्टिप्लाय करू. बघा लक्ष आहे का? हे झाले 12. इथे आपण 100 न मल्टिप्लाय करू. इकडे सुद्धा काय होईल? 100 न मल्टिप्लाय. ठीक आहे, सिंपल आहे का? सिंपल आहे. म्हणजे 1200 वस्तू आता किती? 350 गुणिले 12 रुपयाला खरेदी केले आणि 1200 वस्तू आपण किती? 4800 रुपयाला विक्री करणार आहोत. झालं. खरेदी किंमत मिळाली आपल्याला, वस्तूची विक्री किंमत मिळाली. मेन होतं इथं आपलं ऑब्जेक्टिव्ह, ते म्हणजेच कोणत्या? की वस्तू सेम करणे. वस्तू सेम करण्यासाठी आपण ज्या संख्येनं मल्टिप्लाय करतो लेफ्ट साईडला, त्याच संख्येनं मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला राईट साईडला. मग आता खरेदी किंमत आली आपल्याकडे एवढी, विक्री किंमत आहे आपली एवढी. मग आता इथून काढा किती % नफा झाला. बघा 0, 12 पंचे किती? 60, 0 हातचे आले किती? 6, 12 3 36 आणि 36 प्लस 6 म्हणजेच किती? 42. खरेदी किंमत किती आहे आपली? 4200 रुपये. विक्री किंमत किती होईल? 4800 रुपये विक्री किंमत. 4200 रुपये आपली खरेदी किंमत झाली. विक्री किंमत किती? 4800 रुपये. मग मला सांगा इथून नफा झाला की तोटा झाला? ऑब्विसली इथे काय होईल? आपली 4200 रुपयाची वस्तू आपण 4800 रुपयाला विकत आहे. सर 600 रुपये काय झाला आपल्याला? नफा झाला. 600 रुपये नफा कोणावर झाला? नेहमी खरेदी किमतीवरती होतो, आहे की नाही? खरेदी किंमत किती आहे? 4200. पर्सेंटेज मध्ये उत्तर काढायचं आहे. मल्टिप्लाय काय करायचे? 100. मल्टिप्लाय 100. लक्ष आहे इकडे बघा. 2 0 काय होईल? कॅन्सल, आहे की नाही? मग 6 वर आले. आता बघा 600 भागेला किती? 42 आणि 6 कसा? साइन साठी किती? 42 म्हणजे 100 किती? 7. आणि मी पर्सेंटेज तुम्हाला शिकवत असताना 1/7 ची किंमत, स्टँडर्ड किंमत आपण शिकलो.
आणि 1/7 ची स्टँडर्ड किंमत असते 14.28%. मग इथं डायरेक्टली आपण उत्तर लिहू शकतो किती 14.28%. मग ऑप्शन दिसते का आपल्याला तर इथं ऑप्शन नंबर दिसते. ठीक आहे, पण इथं नफा झालेला आहे आपला तर नफा ऑप्शन नंबर किती डी ला दिलेला आहे. ठीक आहे, अगदी इझी क्वेश्चन आहे. पैसे आणि वस्तू कोणती खरेदी विक्री किंमत हे सगळी अशी मांडणी करायची. वस्तू सेम करून घ्यायच्या आधी आणि वस्तू सेम केल्यानंतर खरेदी किंमत आपल्याला ओरिजिनल मिळून जाईल, विक्री किंमत आपल्याला मिळून जाते. इथून तुम्हाला नफा आणि तोटा इझिली ड्रॉ करता येईल. ठीक आहे, इझी आहे का क्वेश्चन? अगदी इझी क्वेश्चन आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या, तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी इझी जाईल. चल तर पुढे बघा, क्वेश्चन नंबर 14 दिलेला आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी आहे. क्वेश्चन नंबर 14 घरी ट्राय करून बघा, इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 15 हा सुद्धा इझी आहे. सेम पद्धतीचे क्वेश्चन आहे. 15, 14 आणि 15 हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला घरून सॉल्व्ह करून आणायचे. ठीक आहे, तर आपण आता डायरेक्टली पुढच्या लेक्चर मध्ये भेटू. टिल गुड डे, गुड बाय, धन्यवाद. अतुरा फिनिश.